कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला तुम्हाला सगळं सांगायचं होतं अधिपती, म्हणूनच मी तुम्हाला खूप फोन केले, पण तुम्ही फॅक्टरीत निघून गेलात। माझे फोन उचलले नाहीत, मेसेजेसला रिप्लाय केला नाही। मग कसं सांगणार होते मी तुम्हाला? मी तुमची खूप वाट पाहिली अधिपती, आणि अचानक मला सकाळी कळलं की तुम्ही घरी आलात। आजी म्हटल्या तेव्हा तुम्ही भुवनेश्वरी मॅडमच्या खोलीत होता, आणि मला हे सगळं तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून मी तुम्हाला बाजूला घेऊन गेले। आणि मी तुम्हाला समजून घेते अधिपती, तुम्ही मला समजून घेत नाही आहात। हाँ, तशी ती चूक झालीच आमची। तुमच्यापासून हे सत्य लपवले पहिली चूक झाली, आणि तुम्हाला निघून जा म्हटलं की दुसरी चूक। जेव्हा तुम्ही मला जा म्हटलात तेव्हा तुमची खरंच अपेक्षा होती का मी जावं म्हणून? मग येडा पिसा झालो असतो मी तुम्ही जर निघून गेला असता तर। काय सुधारलं नसतं मला। खरं सांगतो, आता तुमच्याशिवाय काय काय होणार नाही आमचं। फक्त एक लक्षात घ्या तुम्ही मास्तरीनबाई, उगाच कोणाचं तरी काहीतरी ऐकून तुम्ही आमच्या आई साहेबांना काय बोलू नका बघा। मी सांगितलं ना तुम्हाला अधिपती, मला जेव्हा कळलं तेव्हा मला खूप धक्का बसला। मला आजपर्यंत असंच वाटायचं की भुवनेश्वरी मॅडम तुमच्या खऱ्या आई आहेत। खऱ्या आईपेक्षा जास्त आहेत त्या। मान्य आहे अधिपती, पण त्यांनी तुम्हाला जन्म दिलेला नाही, त्या यशोदा आहेत, देवकी नाही, हे तुम्ही मला का नाही सांगितलं? हे सत्य का लपवून ठेवलं माझ्यापासून? 6 महिने झाले अधिपती, का नाही सांगितलं तो मला? तुम्ही आपलं नाही मानत का मला? तुमच्या आयुष्याचा भाग नाही मानत का अधिपती? मी माझी फॅमिली, माझे आई बाबा सगळं सोडून या घरात आली। माझी शाळा, माझी तत्व, मी सगळं बाजूला ठेवलं। केवळ तुमच्यावर विश्वास ठेवून मी या घरात पाऊल टाकलं। आपण लग्नात सप्तपदी चालताना एकमेकांना वचनं दिली होती ना, एकमेकांशी प्रामाणिक राहायचं, खरं बोलायचं। मग तरी ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून का लपवलीत? का असं केलं? बरोबर आहे तुमचं। मी जर ही गोष्ट तुम्हाला आधीच सांगितली असती स्वतःच, तर कदाचित तुम्ही असं वागलं नसतं। माझी चूक झाली। आणि आता आम्ही नाक घासून माफी मागितली पाहिजे। अधिपती, अधिपती, असं नका करू, उठा। बरोबर आहे तुमचं। लई मोठी गोष्ट लपवली आम्ही तुमच्यापासून, चुकलं आमचं। अधिपती, मला माफी नकोय, मला फक्त एक वचन हवंय। कसलं? खोटेपणा करायचं नाही। आजपासून आपण काही लपवून ठेवायचं नाही। तुम्हीच म्हणायचात ना नात्यामध्ये विश्वास हवा म्हणून, मग आजपासून खरं काय ते एकमेकांना माहित असायला पाहिजे। कारण लपवणं म्हणजे खोटेपणा, आणि आपल्या नात्यात खोटेपणा नको ना। कारण माणसं खरी असली की नात्यात खोट येत नाही। मग वचन द्या की खोटेपणा नको, ना आपल्या नात्यात, ना भुवनेश्वरी मॅडमच्या नात्यात। नात्यात सत्य हवं। मान्य, सत्य पाहिजे, आणि ते स्वीकारलं पाहिजे। स्वीकारलं पाहिजे। वचन देतो तुम्हाला, इथून पुढे काय लपवणार नाही। मी आता जे आहे ते आहे। हा ग ताई, आज एवढं दागिना?
आज देवीचा वार आहे, एवढे दागिने आम्ही घालतोच की. हा ताई, इसरले होते. आरतीची तयारी झाली? वय झाली. मग जा, आम्ही काम दिलंय ना तुला. आमच्या पाठीपाठी कशापायी करतेस? ताई, अगं एक विचारायचं होतं. काय? तू जे सांगितलंय ते खरंच करायचंय? उगाच कशापायी सांगू आम्ही. आजवर आम्ही जे काही सांगितलंय ते केलंय आणि त्यात यश बी मिळवलंय. वय, अगं पर ती अतिशहाणी बाई जे सांगल ते ऐकल का? ऐकावं लागल तिला. आता सुनबाई 24 तास घरात आणि अधिपती बाहेर असतील. दृष्टीआड राहिली माणसं की सृष्टीआड होत्यात. बया, म्हणून तू अधिपतीला कामात गाडून ठेवलेस वय? अगं ते हल्ली दिवस रात्र फॅक्टरीतच असतात. आता त्यासनी सकाळ काम, दुपार काम, रात्री काम. आणि सुनबाई खोलीमध्ये सकाळी खोलीत, दुपारी खोलीत, रात्री खोलीत, ते बी एकटीच. बरोबर. पर ताई, मला नाही वाटत बर का ती गप्प बसल म्हणून खोलीत. म्हणजे? अगं एका जागेवर पाय टिकतोय वे तिचा. जबरदस्तीनं बसवलं तर ती चिडणार, वरडणार. हा, ते तर होणारच. आणि मग त्या त्रासामध्ये ती अशी काही चूक करल की त्या चुकीला माफी नाही. वा ताई वा, अगं कसलं भारी डोस काय ग तुझा. जा आता कामाला लाग. ताई, अजून एक विचारू? आता काय? हे समजा झाल्यावर तुझ्या डोसक्यात पुढचा विचार काय आहे का? हितपर्यंतच विचार करून ठेवलास काय? सगळं आताच सांगू काय तुला? अगं नाही ताई, मला जरा कळलं असतं का तुझ्या डोसक्यात पुढचं काय आहे, तर म्हणून मी विचारलं. म्हणजे ते का नाही आला आमच्या ध्यानात. तुझी सुई एकाच ठिकाणी अडकल्या. तुझी चंची. ताई, अगं तू कसं ओळखलंस? कारण आम्ही पुढचा विचार आधी करतो. ताई, अगं माझ्या पोरीचं भविष्य तुझ्या हातात आहे ग. आणि जर सुनबाईचा कार्यक्रम असा होणार असेल तर मग माझी चंची. अगं ताई, चिडू नगस ग. मी आपलं सहज विचारलं. पोरगी आशाला लागल्या ग आणि तिला पश्चाताप बी झालाय. ती आता पुन्हा असं कधी बी करणार नाही ताई. तू मोठ्या मनानं माफ कर की ग. तिला तुझ्या पायाशी राहू देत ताई. सुनबाईंची एकदा का इथून गच्छांती झाली की आम्ही लगेच अधिपतींचा तिचा काडीमोड करून घेऊ. आणि त्यानंतर अधिपतींचं कुणाशी कसं आणि कधी लग्न लावायचं हे आमच्या डोसक्यात फिट आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.